नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मेडमार्ग यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर आज दिनांक 21 मे रोजी आपला नीट रिफंड प्रोसेस ही आपली चालू होणार आहे. तर या पूर्ण प्रोसेससाठी तुम्हाला काय काय स्टेप्स फॉलो करावे लागतील, कोणकोणते डॉक्युमेंट्स लागतील आणि कोणकोणत्या गोष्टीचं तुम्हाला लक्ष ठेवावं लागेल, हे या व्हिडिओमध्ये आपण पूर्णपणे डिस्कस करणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. मित्रांनो, NTA ऑफिशियल वेबसाईटवर त्यांनी एक नोटीस जारी केलेली आहे, जिथे तुम्ही बघू शकता. इथे त्यांनी असं दिलेलं आहे, द मॉड्यूल फॉर शेअरिंग बँक अकाउंट डिटेल्स फॉर रिफंड ऑफ एक्झामिनेशन फी विल बी प्रोव्हाइडेड टू कॅन्डिडेट्स बाय 21 मे. म्हणजे आता लवकरच आपली जी रिफंड प्रोसेस आहे ही चालू होणार आहे. त्यासाठी तुम्हाला काय काय प्रोसेस करावं लागतील, सोबतच कोणते डॉक्युमेंट्स लागतील आणि कोणती इन्फॉर्मेशन तुम्हाला फिल करावं लागेल हे इथे तुम्ही बघू शकता. मित्रांनो, रिफंड अकाउंट डिटेल्स मध्ये तुम्हाला कोणकोणते डिटेल्स लागतील हे आपण इथे बघणार आहे. सर्वात आधी तर तुम्हाला जेही तुमचं बँक अकाउंट आहे त्याचं जे ऍप्लिकंट नेम आहे ते ॲज पर बँक अकाउंट तुम्हाला तिथे मेन्शन करायचं आहे, जिथे तुम्ही इथं बघू शकता की राहुल कुमार इथे लिहिलेलं आहे. नंतर त्याच खाली बँक अकाउंट नंबर अचूक तुम्हाला इथे मेन्शन करायचा आहे. सोबतच परत एक वेळ तुम्हाला तुमचा बँक अकाउंट नंबर इथे मेन्शन करायचा आहे. सोबतच IFSC कोड जो असतो, हा कोड आपल्या पासबुक किंवा चेकबुकवर मेन्शन असतो, तो तुम्हाला इथे टाकायचा आहे. आणि नंतर जे आपलं बँक नेम आहे ते इथे तुम्हाला मेन्शन करायचं आहे. आणि सोबतच जेही तुमचं ब्रांच नेम आहे तेही तुम्हाला इथे खाली मेन्शन करायचं आहे. ही सर्व इन्फॉर्मेशन तुम्हाला तुमच्या बँकच्या पासबुक किंवा चेकबुकवर मिळून जाईल. नंतर सोबतच अकाउंट टाईप जे आहे ते सेव्हिंग्स आहे का करंट आहे हेही तुम्हाला इथे मेन्शन करायचं आहे. सोबतच तुम्ही तुमची UPI ID ही इथे टाकू शकता आणि ईमेल ID ही तुम्हाला इथे मेन्शन करायचा आहे. सेम ईमेल ID टाका जे तुम्ही ॲप्लिकेशन भरताना टाकला होता आणि मोबाईल नंबरही तुम्हाला इथे मेन्शन करायचा आहे. तर ईमेल आणि मोबाईल हा तुम्ही तोच टाका जो तुम्ही आधी ॲप्लिकेशन भरायच्या वेळेस मेन्शन केला होता. तर ही सर्व इन्फॉर्मेशन सविस्तरपणे आणि अचूकपणे जर का तुम्ही फिल केली तर तुमचा रिफंड येत्या 3 ते 7 दिवसांमध्ये तुम्हाला तुमच्या अकाउंटमध्ये येऊन जाईल. तर आता असा हा प्रश्न पडतो की आम्हाला किती रिफंड मिळेल. तर तुम्ही तुमच्या मोबाईल स्क्रीनवर बघू शकता की जे जनरल कॅटेगरीचे स्टुडंट्स आहेत त्यांना 1700 रुपये हा रिफंड मिळेल. OBC आणि EWS कॅटेगरीला 1600, SC ST PWD आणि थर्ड जेंडरला 1000 रुपये रिफंड मिळेल आणि NRIला 9500 रुपये त्यांना त्यांचा रिफंड मिळून जाईल. तर यावरून आपल्याला हे बघायला मिळतं की जो आपला रिफंड आहे हा 100% रिफंड आहे. कोणत्याच प्रकारची फी इथे घेतलेली नाही आहे. जेवढी फी तुम्ही ॲप्लिकेशन भरायच्या वेळेस पे केली होती ती पूर्णपणे तुम्हाला तुमच्या अकाउंटमध्ये आता येणार आहे. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र. मेडमार्ग तुमच्या सेवेत.